तिकडं नको जाऊ. शिळा ठेवला जायचा या बाजूला आणि ह्या बाजूला. लखुजीराव जाधव होते म्हणजे जिजामाताचे वडील, ते या किल्ल्यावरती आले होते. तर व्हिडिओ करणं सोपं आहे. आत्ता एक तुम्हाला नमुना दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की व्हिडिओ करणं खरंच सोपं आहे का. जे पार्ट 1 मध्ये आपण जे काही बघितलं ते तुम्ही यूट्यूबला आपण व्हिडिओ अपलोड केलेला ते बघू शकता. त्याच्यानंतर आपण पार्ट 2 मध्ये आता जाणार आहोत मेंढा तोफेकडे. त्याच्यानंतर खंदक येणार आहे. खंदकच्या नंतर एक बुरुज येणार आहे आणि अंधारी मार्ग येणार आहे. अंधारी मार्ग तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, पण आपल्याकडे स्टोरेज कमी आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर चला पार्ट 2 मध्ये आपण सगळं बघूया. पण आता आलेलो आहे अंबरकोटमधून महाकोटामध्ये. महाकोटातून आता कालाकोटमध्ये प्रवेश करतोय. समोर आहे 5वा दरवाजा. त्याच्यानंतर 2 दरवाजे राहतात. मी 52 दरवाजाच्या या किल्ल्यावरती फक्त 7 मेन दरवाजे, बाकीचे फेक दरवाजे आहेत पूर्ण. आणि इकडे हेमाडपंथी मंदिर. मागच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हेमाडपंथी मंदिर दिलेलं आहे. हे जे होतं ते हेमाद्री नावाचा कारकून होता, त्याच्या काळात झालेलं हे मंदिर, म्हणून याला हेमाडपंथी मंदिर असं नाव दिलं. आपण आतमध्ये बघूया काय काय दिलेलं त्यामध्ये. मिसेस सोनू, ज्यांना काही लोक अमृता सुद्धा म्हणतात, त्या इथे लपंडाव खेळण्याचा बेत आखलेला आहे त्यांनी. आणि जरा आपण शोधूया त्यांना कुठे गेला. ह्या जंगलात तर नाही गेला, नाहीतर मग ह्या इकडे लपलेल्या असतील. पण इथे अचानक अशा भरपूर साऱ्या देवळ्यासुद्धा दिसत आहेत. कदाचित या भुयारामध्ये त्या हरू पण शकतात. तर इथं अनेक अशी भुयार आहे जे अनेक दरवाजा ऑटोमॅटिकली उघडतो सुद्धा, बंद सुद्धा होतो. त्या एखाद्या दरवाजामध्ये ते गायब होऊ शकतात. पण आता आपण चॅलेंज घेतलेलं आहे. इकडं चांद मिनार आहे, इकडं एक्झिट आहे आणि इकडे एक देवळी, त्याच्या बाहेर एकदा अशी प्रकारे लपलेले आहेत. बरं झालं हे दरवाजातून त्यांना गिळण्यात नाही आलं. मित्रांनो, आता आपण मेन किल्ल्यावरती जाणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की याचे वेगवेगळे नाव होते. यादवांच्या काळात हा होता देवगिरी किल्ला, मूळ देवगिरी किल्ला. त्याच्यानंतर इथे एक जण आला, त्याने ठेवलं कुतुबाबाद. त्याच्यानंतर अजून एक जण आला, त्याने ठेवलं इस्लामी बाद काहीतरी ठेवलं, असं जे की अवघड होतं. त्याच्यानंतर तुगलक आले. त्याच्यानंतर त्यांनी नाव ठेवलं की दौलताबाद याच्यावरून की ते अमाप संपत्ती होती. ती फक्त दौलतीसाठी असलेला हा किल्ला, म्हणजे दौलत ए आबाद म्हणून हा दौलताबाद असा राहिला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की जे लोक म्हणतात की खिलजीने हा किल्ला जिंकला नाहीच, तो फितुरीने वरती आला. त्याच्यानंतर यादवांनी त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं, म्हणजे त्यांचे अंतरकाम केलं. आणि एक युद्धाची नुकसान भरपाई म्हणून यादवांनी त्यांना काही खजिना दिला. त्याच्यामध्ये हिरे होते, माणिके होते, त्याच्यानंतर सोनं होतं, चांदी होती. ती एवढी अमाप होती की त्याला न्यायला जवळपास भरपूर दिवस लागले असं म्हणतात. आता एक्झॅक्ट कालावधी आणि किती माणसं लागले, किती जनावर लागले हे सांगता येणार नाही. पण ही अशी गोष्ट, म्हणून हा एक किल्ला अजिंक्य होता, जो की जिंकला कधीच गेला नाही. युद्धाने तर कधीच जिंकला गेला नाही. तुम्ही इथे एक दरवाजा बघू शकता आणि 2 वॉच टॉवर आहे, बुरुज. आणि इकडे हा जो आहे इकडे आपलं कंपाऊंड, म्हणजे तुम्ही मोकळी स्पेस बघू शकता. इथे जुन्या काळामध्ये दगडी शिळा ठेवला जायचा या बाजूला आणि ह्या बाजूला, जेणेकरून शत्रू इथपर्यंत आलाही, म्हणजे यायचा तर तो थोड्या फार यायचा, आलाच तर इकडून त्या दगडी शिळा लोटल्या जायच्या आणि डायरेक्ट शत्रूच्या अंगावरती समोर डायरेक्ट त्यांच्या त्या अंगावरती चालल्या जायचं आणि ते मरून जायचे. पण या दरवाज्यातून मध्ये जातोय. ह्या दरवाजाची विशेषता अशी की हा दरवाजा एकदम छोटा आहे, म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत एकदम छोटा आहे. इथून जरी शत्रूमध्ये यायचा प्रयत्न केला तर हा दरवाजा एकदम छोटा आहे. इथून लिमिटेड शत्रूमध्ये येईल. त्याच्यानंतर इथे असे टोकदार खिळे वगैरे लावण्यात आलेले, जेणेकरून परत हत्तीला इथे धडक द्यावं लागायची. आणि त्या हत्तीने धडक दिली तिथे 2-4 हत्ती तरी मृत्यू पावले जायचे. इथे आल्याच्या नंतर शत्रूला मिळायचा धप्पा, कारण शत्रूने बाहेरून बघितलं आहे किल्ला आहे डाव्या साईडला आणि मेन दरवाजा आहे उजव्या साईडला. तर इथे आल्याच्या नंतर त्याला एक डाव्या साईडला दरवाजा दिसतो. आता कोणी जर आलं
तर त्याला वाटेल डाव्या साईडला किल्ला आहे, आपण डाव्या साईडला जाऊया. तर असं न होता तर इकडं समोर एक दरवाजा आहे, हा मेन दरवाजा आहे. इथे पहिले दरवाजा लावलेला असायचा. तुम्ही इथे बघू शकता वरती जे आहे स्ट्रक्चर, हे दरवाजा अडकवण्यासाठी दिलेलं जायचं. म्हणजे हा दरवाजा जरी फोडला हत्तीने वगैरे तर मध्ये राहायचे शत्रू, म्हणजे गडावरचे सैनिक, ते त्यांच्यावरती गोळीबार करायचे, बाण चालवायचे आणि तलवार चालवायचे. म्हणजे अर्ध सैनिक त्यांचं इथं गार व्हायचं आणि उरलेलं सैनिक या दरवाजाने मध्ये. परत इथं खिळे वगैरे लावले जायचे. उरलेलं सैनिक जरी वरती आलं तर इथे रांजणामध्ये होतं पाणी आणि शत्रूवरती यायच्या आधी याच्यात टाकलं जायचं विष. इथं आणलेलं सैनिक या रांजणातलं पाणी पिऊन बरेच इथं 20-25 सैनिक गार. त्याच्यानंतर परत डावीकडे आल्यानंतर हा आहे एक दरवाजा. दरवाजातून वरती आले की तुम्ही आले मेन किल्ल्यावरती. इथे परत देवळ्या वगैरे, सैनिकांना राहायला जागा. परत इथं मोमेंटम लूज करण्यासाठी अशी अवघड पाय वाट. इथे शत्रूचं मोमेंटम नक्की बिघडवलं जायचं. तुम्ही इथे आलात की ते 2 रस्ते आहेत. परत हा रस्ता परत तिकडून जाऊन परत तिथंच येतो चिनी मालजवळ, आणि इकडून पण गेला तर चिनी मालजवळ येतो. आपण ह्या रस्त्यानं जाऊ कारण हा रस्ता सध्या बंद आहे. मित्रांनो, तुम्हाला हा जो दाखवला तो रस्ता तो बंद आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण देवगिरी गाव, इकडं चांदमिनार, तिकडे समृद्धी हायवे आणि तिकडे संभाजीनगर आहे. असा हा व्ह्यू इथून दिसतो. तुम्ही इथून वरती आलेत की परत कन्फ्यूज होशाल, कारण इथं 2 दरवाजे, इथे एक दरवाजा आहे, तिथे एक दरवाजा आहे. शत्रू परत विचार करेल किल्ला तर ह्या साईडला नाही, परत हा दरवाजा फोडण्यात वेळ जाईल, बरेच शत्रू मारल्या जातील आणि पुढे जाऊन ते खंदकामध्ये पडतील. आणि मेन दरवाजा हा आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला दाखवलं की हा जो आहे तो मेन दरवाजा आणि हा अगेन फेक दरवाजा. त्या फेक दरवाजातून डायरेक्ट खंदकामध्ये आणि इकडून वरती. पण त्याच्या आधी आपण या साईडला जाऊया. आता पूर्ण असं खराब झालेलं आहे आणि इथे परत उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. शक्यतो ह्या भागामध्ये कोणी येत नाही कारण बऱ्याच लोकांना फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट, जसं आम्हालाही आहे, आम्ही कामानिमित्त काढतोय. इथं पुढं आता बंद आहे, डेड एंड, आणि त्याच्या पलीकडे डायरेक्ट खंदक आहे. त्याच्यामुळे इथं आता त्यांनी बंद केलेलं आहे. याच्या मागं आहे रंगमहल, त्याच्या आधी आपण चिनी महल बघणार आहोत. मित्रांनो, इकडून एक वाट येते चिनी महलजवळ, हा आहे चिनी महल. चिनी महलचं वैशिष्ट्य असं की इथे राजकैदी ठेवल्या जायचे. राजकैद्यांमध्ये शिवाजी महाराजांना ज्यांनी मदत केली दिग्विजयामध्ये, दक्षिण दिग्विजयामध्ये, तो कुतुबुद्दीन शाह, त्याच्यानंतर शेवटचा आदिलशहाचा वारसदार. आणि असं कुठंतरी म्हटलं जातं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई आणि शाहू महाराजांना इथे कैदी म्हणून ठेवण्यात आलं, पण याचा कुठेही पुरावा नाही. तर आपण आता जाणार आहोत वरती, जिथे आहे मेंढा तोफ, आणि मेंढा तोफाचं तिथे खाली आहे मेकॅनिझम, जे की 180 डिग्रीमध्ये त्यांना फिरवलं जायचं. आणि हा एक अजून एक दरवाजा जो की छोटा आहे. मला वाटतं आपण अवघड तोडून गेलो असं वाटतं ना. हे तर मध्ये किती अवघड उतरताना किती इकडे रंगमहल आणि इकडे मेंढा तोफ, देवगिरीची शान. मित्रांनो, चिनी महालच्या नंतर पुढे आल्यानंतर तिथं तुम्ही डाव्या साईडला बघू शकता रंगमहाल आहे. त्याचं पण काम चालू आहे, त्याच्यामुळे ते बंद आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ते एक भुयारी मार्ग आहे जो की याच्या अंडर खाली जायचा. ते असं म्हटलं जायचं की जो की मेंढा तोफ आहे त्याला 180 डिग्रीमध्ये फिरवण्यासाठी मेकॅनिझम इथे खाली बसवला जायचा. आता बंद आहे तो पण, कारण काळाच्या ओघामध्ये ही कुठंतरी वास्तू ढासळली जाते, त्याच्यामुळे आपण तिथं काही जात नाही. आपण आता एका बुरुजावरती उभा आहे, तिथं आहे मेंढा तोफ.
इथून तुम्ही हे समोरचं पूर्ण किल्ल्याचं बघू शकता. इथं समोर आहे रंगमहल, त्याच्यानंतर आहे खंदक आणि समोर आहे आपला किल्ला. आपण जिथं उभा आहोत त्या मेंढा तोफेचं रक्षण ती समोरची तोफ तिथं बुरुजावरती ठेवली ती करते. ते पडलेलं आहे त्याच्यामुळे तिथं आपल्याला जाता येत नाही. ही आहे मेंढा तोफ, देवगिरी किल्ल्याची शान. याच्या समोरून जर बघितलं तर एक भलं मोठं होल आहे, त्याच्यावरती उर्दू भाषेत काहीतरी लिहिलं आहे. त्याच्यानंतर पाठीमागं एक मेंढ्याच्या आकाराचं तो तिथं शेप दिलेला आहे, त्याच्यामुळे याला मेंढा तोफ म्हणतात. याच्या खाली एक मेकॅनिझम होता जुन्या काळात, ते भुयारी मार्गातून तिथं जाता येत होतं. मी तुम्हाला दाखवलं, पण आता ते रस्ता बंद केलेला आहे. आणि ही तोफ अशी पूर्ण 180 डिग्रीमध्ये फिरवता येत होती. ती जर 360 फिरवता आली असती तर किल्ल्यावरती मारा झाला असता, म्हणून ती फक्त 180 डिग्रीमध्येच फिरवता येते. मित्रांनो, सध्या आम्ही खंदकाजवळ आहे. मेंढा तोफेच्या एक्झॅक्ट समोर ही खंदक आहे. पहिले इथे चांबड्याचं पूल राहायचं, पण नंतर आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने इथे लोखंडी पूल बसवला आहे. आणि तुम्ही खाली बघितलं तर हा रस्ता बंद आहे, पण हा औरंगजेबाच्या काळात तयार केलेला रस्ता आहे. पहिले इथं मगरी, सुसरी, त्याच्यानंतर विषारी साप, तेव्हा तिथं एक खंदक आहे, म्हणजे तिथून एक भुयारी मार्ग पण असू शकतो, म्हणजे बाहेर पाण्या जाण्यासाठी रस्ता आहे. हा पहिले जुना मार्ग. पहिले मी लहानपणी यायचो तेव्हा हा रस्ता चालू राहायचा, आता बंद आहे. ते जागोजागी तुम्हाला इथे खोल्या वगैरे दिसतील, म्हणजे वरतून शत्रू फेकला की डायरेक्ट खाली, तिथे पण सेम. आणि हा जो भाग आहे बुरुज, इथं एक तोफ ठेवलेली आहे, ती मेंढा तोफेचं संरक्षण करायची. मित्रांनो, तिकडून खंदकावरून आला की चांबड्याचं पूल राहायचा, राजावरती आला की चांबड्याचं पूल गुंडाळून घेतलं जायचं. एरी जरी शत्रू दोऱ्यावरून टाकून यायचा संबंधच नव्हता, कारण हा जो खंदक आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर, पूर्ण असा चोपडा आहे. इथं जर उभा राहिलं तर वरच्या सैनिकाला दिसायचं नाही की खाली शत्रू आहे, म्हणजे तो जर लपून चालला, म्हणजे पहिले सैनिक तर टोळक्यानेच जायचे, हजारो नाही जायचे. इथं आला की इथे एक दगड दिसतो तुम्हाला, एखाद्याचा असं लपून जाण्याचा प्रयत्न केला तर तो नक्की पाडायचा, आणि सोबत शेकडो सैनिकांना घेऊन पडायचा, म्हणजे इथं पण त्यांची स्पीड लॉस झाली. हा किल्ला स्पेशली डायरेक्ट युद्धामध्ये मारणारा नव्हता, तर स्पीड कमी करून, मोमेंटम कमी करून, थोडं करून मारला जायचा. काही खाली मारायचे, काही खंदकामध्ये, काही इथे, काही भुयारी मार्गामध्ये. अंधेरी मार्ग, इथून रस्ता आहे वरती जायला, पण तो आता बंद आहे. वरती एक तोफ आहे, जी मेंढा तोफेचं संरक्षण करायचे. इथं परत एक दरवाजा आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण असं भुयारी मार्ग आहे. आता सध्या लाईट लावलेले आहेत. मित्रांनो, आपण इकडून आलेलो आहे आणि इथं आता आपल्या समोर जायचं आहे. 2 रस्ते आहे, जे कमजोर म्हणायचे असतील त्यांनी इकडून जा, बाकीच्यांनी भुयारी मार्गातून गेलं तरी चालेल. पहिले इथे एक दरवाजा होता आणि इकडे पूर्ण स्लॅब होता, पण स्लॅब काळाच्या ओघात गेला, खंबे राहिले, भुयारी मार्गाने जाणार आहोत. जर इथं शत्रू आला, तिथं दरवाजा होता, काळोख होता, इकडून फक्त उजेड यायचा. इकडून शत्रू गेला की हा इथून तो कट व्हायला जायचा, आणि तिकडून तो बाहेरून डायरेक्ट खंदकामध्ये. आपण सध्या अंधारी मार्गामध्ये उभा आहे. इथून अंधारी मार्गाचा प्रवेश सुरू होतो. आता सध्या हे जे वरचं दिसतंय तुम्हाला, इथे पहिले एक छत होतं, ते आता काळाच्या ओघामध्ये पडलं. आता तुम्ही जर इकडे बघू शकता की दरवाजा दिसतोय, तिथून पूर्ण अंधार आहे, पूर्ण भुलभुल्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की हा जो एरिया आहे, इथं पहिले शत्रू राहायचे, शत्रू म्हणजे किल्ल्यावरचे सैनिक राहायचे. त्याच्यानंतर इकडं पण तसाच एक भाग आहे, तुम्ही वरती जाऊन तिथे सैनिक राहायचे. दाखवतो मी ते वरती, म्हणजे इथून जर वरती गेलात तुम्ही, हा बघा रस्ता आहे, इथं पहिले पूर्ण अंधार राहायचा. मी आता त्या पॉईंटवर बसलेलो आहे जिथून पूर्ण अंधार राहायचा, आणि शत्रू जर वरती इथपर्यंत आलाच तर त्यांना इथून पूर्ण एरिया दिसायचा. इथं पूर्ण पहिले स्लॅब राहायचा, आणि इथं काही सैनिक, तिथे काही सैनिक, पलीकडं तिथं पण काही सैनिक. शत्रू जर आला तर इथं खिडे राहायचे, चारी साईडला असे टोक असणारे, त्याला विष लावलेलं जायचं. शत्रूला मध्ये आलं, अंधारामुळे काही दिसायचं नाही, त्याच्यामुळे तो इकडे तिकडे बघायचं, आणि इकडून त्याला डायरेक्टली शूट केलं जायचं. आणि शूट जरी नाही झाला तर खाली खिळे राहायचे, आणि खिळ्यामुळे विष लागून तो मृत्युमुखी नक्की पडायचा. आणि इथून जरी वाचला तर भुलभुलैयाच्या मार्गामध्ये तो
वाचणं म्हणजे शक्यच नाही. आणि तिथे एक तुम्हाला एक मार्ग दाखवतो मी त्या साईडला, तिथून शत्रूला खंदकामध्ये फेकलं जायचं. असे बरेच खंदके वरती, आपण ते वरती बघूया. तर खाली जाऊया. मित्रांनो, इकडून जरी शत्रू आला तर त्याला इथून एक मार्ग इथून यायचा, तो इकडून दरवाजा बंद असला, इथून त्याला कापून या मार्गे डायरेक्ट खंदकामध्ये फेकला जायचं. इकडे बघू शकता की डायरेक्ट खंदक आहे पुढे, तो डायरेक्ट सापाच्या विळख्यात. आता आपण भुयारी मार्गामध्ये जातोय, जिथून शत्रू जायचाच नाही असा हा मार्ग. तुम्हाला दाखवतो मी कसा मार्ग बनवलेला आहे. नुसतं भुयारी नाही, तर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे मार्ग आहेत आणि तो रस्ता कसा बनवलेला आहे ते पण दाखवतो. चला, तुम्ही इथं आल्याच्यानंतर इथे 4 खांब बघू शकता. या 4 पिलरवरती वरचं हे गेलेलं आहे, वरती ते ठेवण्यात आलेलं आहे. असं एक कोरीव काम केलेलं आहे. आजोबांच्या काळात जवळपास 200 वर्षापेक्षा जास्त या किल्ल्याला बांधायला लागलेले आहे. म्हणजे हा किल्ला किती प्रचंड मोठा असतो. त्यानंतर असं पायऱ्याचा मार्ग आहे, हा बघू शकतो की एक छोटी आहे, एक मोठी आहे, परत इथं विसरडी वाट आहे, त्याच्यानंतर परत छोटी, परत मोठी, त्याच्यानंतर इथे एक पाणी. इथं आल्याच्या नंतर आता तरी उजेडेल असला, इथं लाईट लावलेली आहे ASIने, पण आता पहिल्या काळात पूर्ण अंधार होता, त्याच्यामुळे शत्रूला तर काही दिसायचं नाही. इथं आला की इथं डायरेक्ट खाली, त्याच्यामुळे तो डायरेक्ट पडायचा. त्याच्यानंतर इथं परत एक तुम्ही इकडे परत शत्रूसाठी जागा आहे, म्हणजे सैनिकांसाठी बसायला जागा आहे, तिथून वार केला जायचा. इथं आल्याच्या नंतर त्याला अचानक प्रकाश दिसायचा, त्याच्यामुळे तो वरती बघायचा. वरती बघितलं की वरतून त्याला त्याच्या अंगावरती तेल यायचं गरम आणि बाणांचा वर्षा व्हायचा. इथून जरी काही शत्रू निघाले वरती, इकडे एक मार्ग जातो आणि इकडून एक मार्ग जातो. आपण ह्या मार्गाने जाऊया. इथं परत निसरडी वाटे, की अंधारात दिसणं खूप कठीण आहे. आम्ही आलो होतो, बरेचसे लोक इथून वापस चालले होते, कारण त्यांना हा बोलबोलायला समजलं. आपण लहानपणापासून इथं आलेले आहेत, बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे. आपण आता मध्ये जाऊया आणि गव्हर्नमेंटने इथं लाईटची व्यवस्था केली, त्याच्यामुळे बऱ्याच आपल्याला दिसतोय. तुम्ही इथं बघू शकता, आपण इकडून आलो, इथून पण डायरेक्ट येऊ शकतो. जर काही सैनिक इकडून आलं इकडून आलं, एकमेकांवर आढळणार आणि त्यांचा कपाळ मोक्षून इथंच अर्ध सैनिक गप्पा होणार. त्याच्यानंतर इथं तुम्ही पुढे आला, परत इथं 2 दरवाजे आहेत. 2 दरवाजे, एक इकडे उजव्या साईडला इकडून जातो आणि एक डाव्या साईडला. डाव्या साईडला तुम्ही इकडं बघितलं, प्रचंड मोठी जागा आहे. एखाद्या शत्रूला वाटतं इकडं मोठी जागा आहे, जवळ इकडं आला, इथं ह्या बेसवरती सैनिक बसलेले राहायचे आणि ते अटॅक करणार तुमच्यावरती. इथून आता इकडं परत सैनिक जाणार, सैनिक काही हवे तुम्ही आपल्यासह जोरात इथं सैनिक धडकणार, काही जण मरणार. इथं तुम्ही वरती बघितलं ह्या साईडला. मित्रांनो, गर्दी आली त्याच्यामुळे आम्ही थांबतो. पण इथं बघू शकता की पाय आहे, जे कप अंधारात माणूस काही करू शकतो, तर आवडतं त्यांना खाली पडतो, म्हणजे 4-5 जणांना घेऊन जाणार. त्याच्यानंतर इथं पण शत्रू बसू शकतो, म्हणजे गडावरचा सैनिक बसू शकतो. इथे एक बसू शकतो, तिथे एक बसू शकतो. काही सैनिक इकडे गेले, कपाळ मोक्ष झाले, तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर मूळ मार्ग इकडून जायचं आणि इथून एक छोटा मार्ग आहे, इकडून काही जण जाण्याचा प्रयत्न करतील, खालून बसतील आणि त्यांच्या पायाजवळ जाऊन आणि त्यांना पण पाडतील, स्वतःही पडतील. म्हणजे एक मुवमेंट ऑफ इथे लॉस झाला. आणि जर समजा इथं पाणी भरलंच पावसाळ्यात, तर इथून एक छोटा बोगदा आहे, तिथून पाणी बाहेर जाऊ शकतं, म्हणजे पाण्याचं इथे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर पहिले इथून पूर्ण वोट वापरायची, पण आता उजेडामुळे ते नाही. आता तिथं सैनिकांना तुम्हाला दाखवतो मी, इथे सैनिकांना बसण्यासाठी जागा, म्हणजे आले इथं कापतील आणि इथून ह्या मार्गाने खाली फेकून देतील. आता ही वाट जरी छोटी वाटत असली तरी पहिले जुन्या काळात मोठी होती. जर शत्रू असा परत झाला तर तो अंधारात डायरेक्ट त्याला वाटेल, सरळ वाटेल, तो समोर जाऊन कपाळ मोक्ष होणार, पडणार, 10-20 जणांना घेऊन पडणार, कुठं तरी त्यांचं स्पीड थांबणार, तोपर्यंत वरच्या सैनिकांना वेळ. इकडून आलं पूर्ण असं करतोय,
पूर्ण असं येईल तिकडे जायचं. परत जसं जसं कर लागलं तसं तसं पडणार. परत तुम्ही बघितलं ही जी जागा पूर्ण प्लेन चढता मार्ग आहे पण प्लेन इथं आला रनिंगमध्ये इथं पायाला आला पडला म्हणजे पाड्याची स्ट्रॅटर्जी इथं पूर्णपणे गेली. परत तिथे ना इथं प्लेन लागलं परत पडायला सुरुवात. इथं त्याला पायरी लागणार इथं पायरी आणि निसरट्या पायरी एक जर पडला 10 नंबर पडला. त्याच्यानंतर इथं हे गडाच्या सैनिकांसाठी असेल जेव्हा गड निवांत असेल तेव्हा इथं काहीतरी ठेवण्याची जागा म्हणजे मशाल वगैरे ठेवली तिथे परत निसरटी पायवाटी एक काळाच्या लागते तर ती त्यापासून मुद्दा पडलेली आहे. आता आपण वरती जातोय. मित्रांनो आम्हाला थांबून व्हिडिओ करावा लागते कारण लोक येत आहेत अंधार आहे दिसत नाही पायवाट आम्ही दोन टॉर्च लावले आणि त्यांचा जो आवाज आहे ओरडण्याचा त्याच्यामुळे व्हिडिओ डिस्टर्ब होते. आता आपण इथं तुम्ही आलात मित्रांनो इथे उजेड दिसेल. ही वाट जी आहे पहिले बंद होती नंतर सेफ्टीच्या कारणानुसार ही वाट नंतर चालू करण्यात आली. नाहीतर मेन मार्ग इकडे आहे तो आपण दाखवतो तुम्हाला. तिकडे जाणार नाही आपण मेन मार्गाने जाणार. इथपर्यंत आलात की इकडून एक वाट आहे पूर्ण बुलबुल आहे तिथून जाऊन परत आपण तिथं जातो. आम्ही लहानपणी यायचो पूर्ण असं वाट पाहायला जायचो आणि इथपर्यंत आम्हाला वापस खाली जायचं कधीच परत नेले जातो इथपर्यंत आलं तुम्ही त्या वाटेने म्हणजे सैनिकांना तो कळतं ना आला की ते धरला इथं शत्रू बसलेले म्हणजे गडावरचे सैनिक बसलेले ते त्यांचं पाण्याचा वर्षाव सहन करतात. इथं नाही तर कपाळ मोक्ष होतात. परत इकडे ना आपण व्हिडिओ स्टार्ट केला तिथून परत आपण येऊन बरं एवढं याच्यात अर्धे सैनिक निघून आधे इधर जाऊ आधे उधर जाऊ बाकी मेरे पीछे असा कार्यक्रम होणार आणि मध्ये जाऊन कपाळ मोक्ष होणार आणि तिथं बरेचसे सैनिक एकमेकांना कापणार कारण आता त्याच्यानंतर आपल्याला इकडं मूळ वाट नाही आहे. मूळ वाट इकडून आहे इकडून जाणार आपण. त्याच्या आधी इथे एक वाट आहे इथे खाली पायऱ्या होत्या. हा जो मार्ग आहे 10-20 फूट खाली जाऊन खंदकात जायचा आता बंद केलेला आहे. पण आपण आता इथं बघितलं इकडून नाही जाणार आपण मेन मार्गाने इकडून जाणार आहे. मित्रांनो गर्दी आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या बुलबुल्याबद्दल एक गोष्ट सांगतो. इथं जे लखुजीराव जाधव होते म्हणजे जिजामाताचे वडील ते या किल्ल्यावरती आले होते. तर या किल्ल्यावरती भुयार मार्गातून ते आले वरती आणि वरती एक लोखंडी खिडकी आहे. ती खिडकी पहिले म्हणजे त्याच्यावरती गरम केल्या जायची. ती खिडकी गरम असताना सुद्धा लखुजीराव जाधवांनी ती खिडकी बाजूला केली आणि तिथून वरती गेले. त्या खिडकीचा उपयोग पहिले अश्रुधुरं खाली टाकण्यासाठी विषारवायू सोडण्यासाठी व गरम तेल सोडण्यासाठी केला जायचा. आता तिथून आपण वरती जाणार ती लखुजीराव जाधवांनी बाजूला केलेली ती खिडकी आपण बघूया. मित्रांनो आपण आता मूळ मार्गाने जाणार आहे. लोक डिस्टर्ब करतायत कारण व्हिडिओ केला असतं त्यांच्यासमोर पण आवाज येत नाही आवाज घुमतो. परत एक दरवाजा त्याच्यानंतर परत एक सैनिकांसाठी बसायला जागा आणि इथून नक्की कापला जायचा तो शत्रू. इथून परत तुम्ही वाट बघितली खालीवरती पाय म्हणजे मोमेंटम लॉस करणार म्हणजे करणार. तुम्हाला जरी इथं उजेड दिसत असलं तरी आपला अजून भुयारी मार्ग संपलेला नाही. अजून वरती जाऊन शूट करणार कारण का लोक खूप जास्त आवाज असतात. मित्रांनो या किल्ल्यावरती आल्यानंतर भुयारी मार्गात आल्यावरती एक गोष्ट आठवते की कुठेतरी संत ज्ञानेश्वर महाराज या किल्ल्यावरती येऊन गेलेले असतात. कारण त्यांनी 12व्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायामध्ये 2 ओव्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एका ओवीमध्ये आपली शरीरातली आतील रचना जी आहे ती या भुयारी मार्गाशी रिलेटेड केलेली आहे आणि दुसरी जी आहे ती मी तुम्हाला सांगतोच ती कशाबद्दल आहे ते आपण वरती गेल्यानंतर बघूया.
मित्रांनो, ह्याच खिडकीचा मी पत्राचा उल्लेख केला होता. पूर्ण होती, आता गेलेली आहे ती. याला पहिले गरम केलं जायचं, पूर्ण झाकलेलं. हा जो लोखंडी खिडकी जेव्हा म्हणलो होतो मी त्याला, हा पूर्ण झाकलेली राहायची आणि याच्यावरती गरम केलं जायचं. आणि जेणेकरून एखादा जर इथून शत्रू आलाच वरती तर त्याला हात लावायचा आणि त्याचा हात भाजून तो खाली पडला जायचा. नाही जर उघडला जरी गेला तर इथून अश्रू धुरू सोडले जायचे, विषाणू वायू सोडले जायचे, जेणेकरून गुदमरून शत्रूचा मृत्यू होईल. आपण इथून वरती जाऊया आता. मित्रांनो, अंधारी मार्ग करून वरती आलेलो आहे. मी तुम्हाला म्हणलो होतो की 52 दरवाजे आहेत. 52 दरवाजे डायरेक्टली गडावरती नाही, हे बाजूला जे काही तुम्ही खंदक वगैरे दिसता, तर याच्या पूर्ण जे 4-5 किलोमीटरची वॉल कंपाऊंड आहे त्याला पूर्ण 52 दरवाजे आहेत. मेन दरवाजे 7 आहेत, बाकीचे बंद केलेले आहेत. भुयारी मार्गावरून वरती आला की वरती आपल्याला वरदविनायकचं मंदिर, जनार्दन स्वामींचं मंदिर, श्री दुर्गा तोफ, आणखी 12 दरी असं पाहायला मिळणार आहेत. थोडासा ब्रेक घेऊन आपण वरती जाऊया. जवळपास 2.5 वर्ष दिल्लीहून राजधानी इथं हलवलं, एवढा याचं वैभव होतं. पुढे तुम्हाला खंदक तिकडून दाखवला, पण आता जवळून दाखवतो. जसं की थांबा, इथून पुढून दाखवतो.